महोदय, मी सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 17 महाराष्ट्र विनियोजन विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असा आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 17 महाराष्ट्र विनियोजन विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे। बोला। विनियोजन विधेयक विचारात घेऊन ते मान्य करायला आमची काही हरकत नाही। फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही की या वर्षीचे दुसरं अंदाजपत्रक आपण का सादर केलं। निवडणुकीनंतर पुन्हा पूर्ण नवीन सरकार तिसरं अंदाजपत्रक आणणार आहे। दुसऱ्या अंदाजपत्रकाची काय गरज होती? फक्त ती नाही, ते दुसरा अर्थसंकल्प जो आपण दिला त्याबद्दल काही संकेत आहेत का? पूर्वी आपण केले का? आपण फेब्रुवारीमध्ये जो अर्थसंकल्प मांडला होता तो पूर्ण अर्थसंकल्प होता, आता पुन्हा मांडण्याची काय गरज होती? त्यामुळे हे विनियोजन विधेयक देखील कशा करता आहे त्याची कोणी स्पष्टता दिलेली नाही। आणि हे हा जर पायंडा पडला तर दरवेळेला मग दरवर्षी निवडणूक असो नसो मग कितीदाही विधेयक अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प मांडायची प्रथा पडेल। चुकीची प्रथा आहे। अध्यक्ष महोदय, रिप्लाय मध्ये सन्माननीय ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेबांच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं होतं। त्याच्यामध्ये मी सांगितलेलं होतं कशामुळे हे सगळं घडलंय आणि हे घडण्याच्या करता एक कमिटी असती, ती कमिटी अजून आपल्या इथली स्थापन झालेली नाही। त्या कमिटीने त्याच्याबद्दलचा विचार करावा आणि पुढच्या वेळेस असं करायचे कारण नाही। पण 2019 लाही घडलं, 2014 लाही घडलं आणि 2024 लाही घडलं, ही वस्तुस्थिती आहे। आणि मागच्या वेळेस 2019 ला घडलं त्यावेळेस या राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेब होते। पण 2000 आपण जे गेल्या वेळेला मांडलं ते लेखानुदान होतं 4 महिन्याचं। हो बरोबर आहे। नाही आपण जी हरकत घेतली चव्हाण साहेब, आपण आता जी हरकत घेतली त्या संदर्भात मी असं म्हणतोय की माझ्या रेकॉर्ड प्रमाणे ते लेखानुदान होतं 4 महिन्यासाठी इंटरेम होतं आणि म्हणून हे मांडणं आवश्यक होतं। हाऊस हे अस्तित्वात होतं, ते काही संभणार नव्हतं। लोकसभेला लेखानुदानाची गरज असते, आपल्याला नव्हती गरज। आणि ते विचार अर्थमंत्र्यांना आपण स्पष्टीकरण घ्या, ते पूर्ण अंदाजपत्रक होतं। अर्थात त्याची आपण कमिटी नेमून चौकशी करा असं दोन करणं योग्य नाहीये, माझं प्रामाणिक मत आहे। जरी पूर्वी झाला असेल तरी आता ही प्रथा चालू ठेवण्याची पृथ्वीराज बाबा सन्माननीय सदस्य पृथ्वीराज बाबांच्या मताशी सहमत आहे। पुढच्या वेळेस आपण त्याची नोंद घेऊन हे एकदाच करण्याची गरज आहे, डबल करण्याची गरज नाही वस्तुस्थिती।